मग अर्थशास्त्रामध्ये जो टॉपिक आपल्याला शिकावा लागतो त्या टॉपिकला मी नाव दिलेलं आहे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना. चला, एवढा टॉपिक तुम्ही शिकले की क्लास 3 क्लास 4 ला आउट ऑफ मार्क्स पैकीच्या पैकी मार्क. पण याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे, याच्या पुढे याचा इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. अगोदर पाहूया आपण आर्थिक नियोजन म्हणजे नेमकं काय. नियोजन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नियोजन म्हणजे काय सगळं तुम्हाला माहितीचे जवळपास. नियोजन म्हणजे पुढे करावयाच्या कृती संदर्भात अगोदर करावयाची कृती, याला आपण नियोजन असं म्हणतो. पण तुम्हाला सकाळी 8 वाजता क्लासला यायचं म्हणजे त्याच्या अगोदर तुम्हाला काही कृती कराव्या लागतात, त्याला म्हणायचं नियोजन. मग सकाळी उठावं लागणार आहे, कोणी 3 ला उठत असन, कोणी 4 ला उठत असन, कोणी 3 ला झोपतच असन, मग 7:45 ला उठत असन. उठल्यानंतर मग काही जण आंघोळ करायला सुद्धा ठरवत असतात, काही जणांनी पाण्याचा स्पर्श झाल्यानंतर कॅन्सलही केलेलं असं, तसंच पावडर लावून 8 वाजता धावत पळत आलं. हे नियोजनच, हे आपल्या छोट्याशा क्लासला येण्यासाठीचं नियोजन. अगदी असं अनेक प्रकारचं नियोजन आपण करतो. कुणाच्या घरी पाहुणे येणार असेल तरी त्या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं याला बी नियोजन म्हणतात. मग पाहुणे तुमच्या आमच्यासारखे सर्वसाधारण असतील, सुशिक्षित बेकार असतील तर त्याला काय नाही, केला तर केला चहा, दिला तर दिलं पाणी, काय म्हणजे टेन्शन नसतं. पाणी देताना चहा देताना 20 शेंबड्या पोऱ्याने दिले तरी 100 पुशीत तरी बी काय अडचण नसते. चहा देत असताना फुटक्या दांडीचा कप असला तरी अडचण नाही, त्या पाहुण्याला टेन्शन की नेमकं कुठून प्यावा, सगळीकडून फुटेले. पण जर 4 व्हीलर मध्ये गेलाय, नोकरदार आहे, पगारावाला आहे चांगल्या, मग पाहुण्याची अगोदरच कसा पाहुणचार करायचा याचं अगोदर नियोजन असतं. आपल्या घरी जर चांगले कप नसतील तर शेजारच्या घरून उसने आणले जातात. पाहुणा ज्या क्वालिटीचा आहे त्यानुसार ग्लास सुद्धा आणले जातात. त्यानंतर त्या पाहुण्याला चहा कुणी द्यायचा हे सुद्धा निश्चित असतंय. म्हणजे ह्या अशा प्रकारचे नियोजन आपण सतत करतो. अशाच प्रकारचं नियोजन देशाच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी करावं लागतं, त्याला म्हणायचं आर्थिक नियोजन. मग पुस्तकाच्या भाषेमध्ये आर्थिक नियोजन जर सांगायचं म्हटलं तर देशातील उपलब्ध साधन सामुग्रीचा चांगल्यात चांगल्या पद्धतीनं, कार्यक्षम पद्धतीनं वापर करून ठराविक उद्दिष्टे ठराविक काळात पूर्ण करण्यासाठी केलेलं नियोजन म्हणजे आर्थिक नियोजन. म्हणजे प्रत्येक देशाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. खरं तर प्रत्येक देशाचं नाही, प्रत्येक राज्याचं, प्रत्येक जिल्ह्याचं, तालुक्याचं, गावाचं आणि प्रत्येक व्यक्तीचं काही ना काही उद्दिष्ट असतंच. जगातल्या प्रत्येक माणसाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. अपवाद भारतातल्या तरुणांचा सोडला तर भारतातील बहुतांशी तरुणांचं जगण्याचं फारसं काही उद्दिष्ट नसतंच. एक साधा नियम तुम्हाला सांगतो, अर्थशास्त्र शिकत आहोत. अर्थशास्त्राचा एक साधा नियम आहे की ज्या देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आबाल आणि वृद्धांची संख्या कमी आहे आणि तरुणांची संख्या जास्त आहे, त्या देशाची प्रगती, त्या देशाचा विकास अधिक वेगाने होतो. या उलट ज्या देशामध्ये एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तरुणांची संख्या कमी आहे आणि आबाल आणि वृद्धांची संख्या जास्त आहे, त्या देशाची अधोगती होती. बायचान्स प्रगती झाली तरी फार कमी वेगाने होते. असा साधा सोपा अर्थशास्त्राचा नियम आहे. आज पृथ्वी तलावर असणाऱ्या सुमारे 200 देशांचा जर इतिहास, वर्तमान आणि भविष्य जर आपण पाहिलं आणि साक्षर निरक्षर कुणालाही असा प्रश्न विचारला की या पृथ्वी तलावरील प्रगती केलेल्या, प्रगती होत असलेल्या पहिल्या 5 राष्ट्रांची नावं सांगा. जगभरातल्या कुठल्या देशातल्या लोकांना विचारण्यापेक्षा भारतातल्या तरुणांना, म्हणजे जर तुम्हाला विचारलं, तुमचा त्याचा अभ्यास आहे, तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो या पहिल्या 5 मध्ये तुम्ही भारताचं नाव अजिबात सांगणार नाही. हा, शेवटच्या 5 मध्ये सांगू शकता, पहिल्या 5 मध्ये नाही. पण तुम्हाला भारताचं वैशिष्ट्य सांगतो, जगात सर्वाधिक तरुणांची संख्या असणारा देश म्हणजे भारत. युथ कंट्री म्हणून भारताचं वर्णन केलं जातं, युवकांचा देश म्हणून भारताचं वर्णन केलं जातं. मात्र गेले कित्येक वर्षापासून भारत गुलामगिरीत आहे. पारतंत्र्यामध्ये प्रगती विकासाचा तर अजिबात नाव घ्यायचं नाही, अजिबात नाव घ्यायचं नाही. भारतातले तरुणच अपयशी तर या तरुणांचा देश कुठून यशस्वी होणार आहे.
आणि या भारतातल्या सुमारे 70 कोटी युवकांच्या अपयशाचं सर्वात महत्वाचं, अनेक कारण असतील मात्र त्यातलं सर्वात महत्वाचं कारण आहे की त्यांनी जगायचंय कशासाठी हेच निश्चित नाही. कुणाला विचारा, तुम्ही स्वतःला विचारा. 11वीच्या मुलाला विचारा, अरे बरं तू 11वीला का आला, काय नाही 10वी पास झालोय, याच्यापेक्षा काय कारण. 12वीला का आला, काय नाही 11वी पास झालो म्हणून. अरे 12वीतले विषय शिकण्यासाठी आला का 11वी पास झाले म्हणून. लग्न काय करतो, काय नाही बाकीची करते म्हणून. काय काय टार्गेट आहे. जी कृती करतोय त्या कृती पाठीमागं उद्दिष्टच नसेल तर काय उपयोग. आपल्या आयुष्याचं काय ध्येय हे भारतातलं तरुण ठरवतच नाही. मग स्पर्धा परीक्षेच्या एखाद्या सेमिनारला गेला, या सेमिनारमध्ये विश्वास नांगरे पाटलांसारखं एखाद्याचं व्याख्यान ऐकलं की त्याला वाटतं नाही अधिकारीच वास संपला विषय. आणि मग काय पुस्तकं घेतोय, क्लासला येतोय. पहिल्या दिवशी तर 2 वाजताच रातचं उठत आहे. रात्रीचं 2 वाजता उठून हे धपा 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 24 तासापैकी 26 तास अभ्यास करते पहिल्या दिवशी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो दुसऱ्या दिवशी म्हणतोय लय अभ्यास झाला काल, थोडा रिलॅक्स. हळूहळू हळूहळू 6 महिन्यानंतर ते स्पर्धा परीक्षा सोडित आहे. त्यात मधल्या 6 महिन्याच्या काळामध्ये काय झालं, पोपट पवारांच्या गावाला जाऊन आले, हिवरे बाजारला जाऊन आले. पोपट पवाराकडे कुठं नोकरी आहे का काय का काय. पवार साहेबांचं नाव जगभरात झालंय. पंतप्रधान, मुख्यमंत्री सगळ्यांच्या परिचय, सगळे नाव घेते. ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये उतरायचं आपल्याला, सरपंच व्हायचं नाही तर राजकारणात उतरायचं. राजकारणात उतरला, ग्रामपंचायतला उतरला, डिपॉझिटच जप्त. लक्षात आलं त्याचं की अगोदर समाजकारण करावं लागणार आहे. मग तुम्हाला सांगतो त्यानं पुन्हा 2 वर्ष असं काय सामाजिक सेवा केली. गावं झाडायची, गावं साफ करायचं, उठलं की झाडू हातात घ्यायचं गाडगे बाबांसारखं. 2 वर्षानंतर त्याला असं वाटलं आपलं गावले आता आपल्याला नावाजित असणार, गाव फार चांगलं म्हणत असणार आपल्याला. एक दिवस अंधारात मंदिराच्या मागे बसलं, काय गप्पा मारतात आपल्या विषय. त्यावेळेस गावातले लोक म्हणत होते त्याच्या डोक्यात पाणी झाले, डोक्यात पाणी झाले म्हणत होते. समाजकारण करते याला काय गाव झाडी द्यायला काय अक्कल आहे. तर अशा रीतीनं 2-4 वर्षानंतर हे राजकारणाचा टप्पा सोडला, राजकारणानंतर समाजकारणाचा टप्पा सोडला. त्याच्यानंतर कुणीतरी म्हटलं पोल्ट्रीला काय त्या कोरोनाच्या काळामध्ये हे अंडे 10 रुपयाला आणि 15 रुपयाला कोंबड्याच करायच्या म्हणले. झाले इकडून तिकडून पैसे गोळा केले, 5-10 हजाराच्या कोंबड्या टाकल्या, पोल्ट्री सुरू केली. पोल्ट्री जशी सुरू केली की बातमी आली बर्ड फ्लू झाला. घट 4-6 महिने, वर्षभर त्याला ते कर्ज फेडण्यातच गेलं, कोंबड्या जमिनीत गाडल्या, काय नाही. तेवढ्यात ह्या 4-5 वर्षाच्या प्रवासात त्याला बातमी आली, कुठेतरी व्हॉट्सअपला शुभेच्छाचा संदेश होता. काय संदेश होता, ज्याच्या बरोबर गावातल्या एका मित्राबरोबर त्याने पहिल्यांदा क्लास लावला होता तो कलेक्टर झाला. कलेक्टर झाला. ते तू काय काय बनवतो म्हणजे 10वीला माझं पेपर बघून पास झाले, नाहीतर ते पासच नव्हतं होत. आणि आज कलेक्टर झालं म्हणलं ना, आपण सुद्धा स्पर्धा परीक्षा करायला पाहिजे. 5 वर्षानंतर परत येतोय सर क्लास लावायचे. गायबाने 42 वर्षात झालाय. आयुष्य असंच निघून चाललंय, काय बनायचं काहीच ठरत नाही. आणि त्यातल्या भारतातल्या 90% तरुणांचे आदर्श आहेत हिरोईन हिरोईनी. भारतातल्या 90% तरुण तरुणींचे आदर्श हिरो हिरोईनी, ज्यांचं काहीच नाही. ते आपल्या बावळाटपणामुळे सेलिब्रिटी येते, आपल्या येडमाटपणामुळे ते ब्रँड आहेत. काय बघतो काय ते असं हात वळीत किती 2 स्कॉर्पिओ उडून लावित, हाय का काय त्याच्यामध्ये सत्य. हे सगळं कळत असून येडमाटवाने तुमच्या आत्ता जरी स्टेटस चेक केले तरी काही हिरोईनी हिरोशिवाय दुसरं काही सापडायचं नाही स्टेटस. भारतातल्या तरुणांच्या अपयशाचं कारण तुम्हाला सांगत होतो की आयुष्याचं ध्येयच निश्चित नाहीये. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा यश, त्यांचं राजकारण सगळं जग नावाजित आहे. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी लिखित स्वरूपात त्यांच्या आयुष्याचं गोल स्टेटमेंट लिहिलं होतं. वयाच्या 10व्या वर्षी विश्वानं वंदन करावं असं राज्य मला उभा करायचं, अशा प्रकारे लिखित स्वरूपात त्यांची राजमुद्रा संस्कृत भाषेमध्ये शहाजीराजांनी लिहिली. वयाच्या 10व्या वर्षी तर शेंबूड बी पुसता येत नाही, खाता येते चपातीवरच खाता खाता गाडीगारवर. वयाच्या 10व्या वर्षी आपल्याच महाराष्ट्रामध्ये घडले. आणि हे वयाच्या 32व्या वर्षी कुठंतरी बळ कुठून तरी पाहुण्याला विनंती करून लग्न करते, कोणतरी पोरगी देते. ते बी वयाच्या 30व्या-32व्या वर्षी लग्न करीत असताना मित्रांना खर्च करायचा आहे, ते आई वडिलांकडूनच पैसे घेते. साधं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं होतं आणि इथं तुम्ही मम्मी पप्पा काका मामी मामा मित्र सगळे घेऊन येतात. तेवढं कुणाला तर म्हणते फॉर्म भरणं तेवढा बरं पगाराला तूच जाशील.
तुम्हाला साधा कॉलेजचा तुमचा फॉर्म भरता येत नसेल, साधा क्लासचा फॉर्म भरता येत, तुमच्या आतापर्यंत शिक्षणाचा उपयोग काय? काही जणांना त्यांच्या गावावरून इथपर्यंत यायचं बी कळत नाही. 25-30 वर्ष वय झाले, तुमचं शिक्षण काय? आपण शिक्षण घेत असताना काहीच नाही पाहिलं, आई वडिलांनी पैसे दिले नाही, हा वर्ग बदलीत गेला, याच्या पलीकडे काहीच. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. आयुष्याचं ध्येय जर निश्चित असेल, मग नेपोलियन बोनापार्ट असेल, अलेक्झांडर असेल, चंद्रगुप्त मौर्य असेल, अशा कितीतरी महान विभूतींचं बालपणी आयुष्याचं ध्येय निश्चित झालं होतं, म्हणून ते महान झाले. आपलं मोरुस्तरच कळत नाही की काय करायचं. मोरुस्तवर कळत नाही की आपल्याला काय करायचं होतं, आपण कुठं चाललो, काय करायचं हेच कळत नाही, तर काय चाललं हे कळायचा विषयच नाही. आणि त्याच्यामुळे आपलं अर्थकारण नाही, सगळं लाईफ कारणच बिघडलेलं असतं. नेहमी सांगतो, परंतु एक अत्यंत उपयुक्त असं उदाहरण तुम्हाला सांगतो की बाहेर कडक उन्हामध्ये उभा राहा. कडक उन्हामध्ये उभा राहिल्यानंतर एक शक्तिशाली 500 रुपयाचा, 1000 रुपयाचा, 10,000 रुपयाचा एक भिंग घ्या, फार शक्तिशाली, प्रयोगशाळेमध्ये वापरतात. ते भिंग घेऊन तुम्ही असं उभा राहा, फक्त काय ते भिंग हातामध्ये घेऊन इकडे तिकडे फिरवत राहा. काय परिणाम होतोय का? काहीच परिणाम होणार नाही. एवढं शक्तिशाली भिंग असून त्याचा काहीच परिणाम होणार नाही. मात्र जर तुम्ही ते भिंग अगदी एवढं शक्तिशाली नाही, जत्रेत मिळणारं, बाजारात मिळणारं 5-10 रुपयाचं भिंग घ्या, फक्त उन्हात उभा राहिल्यानंतर ते न हलवता योग्य दिशेत धरा, योग्य कोणामध्ये धरा. त्या भिंगामध्ये एवढी ताकद निर्माण होते, खाली असलेला कचरा, खाली असलेला कागद जळून राख होतो. एखाद्या साध्या निर्जीव वस्तूला जर योग्य दिशेमध्ये धरलं तर एवढी ताकद निर्माण होत असेल, तर या पृथ्वी तलावर सजीव प्राण्यांपैकी सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणजे मानव आहे. या मानवाला जर योग्य दिशा मिळाली तर तो किती शक्तिशाली, अर्थपूर्ण आणि यशस्वी होऊ शकतो. आणि म्हणून आयुष्याला योग्य दिशा मिळण्यासाठी तुम्हाला काय बनायचंय, काय करायचंय हे ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. आता तुम्ही इथं आलात म्हणजे असं म्हणायला काय हरकत नाही की तुम्ही तुमच्या आयुष्याचं ध्येय ठरवलंय आणि तुम्हाला कुठली तरी पोस्ट मिळवायची. ही पोस्ट मिळवत असताना कुठले विषय आहेत, कुठले टॉपिक आहे हे कळणं गरजेचं आहे. या अर्थशास्त्रामधला हा टॉपिक आपण पाहायला सुरुवात केली, आर्थिक नियोजन. तसं देशाचं नियोजन, तसं आपलं वैयक्तिक नियोजन असायला पाहिजे. हे आर्थिक नियोजन अनेक वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचं असतं. त्याचे अनेक प्रकार पाडले जातात. त्यातले प्रमुख 3 प्रकार मानले जातात. रशिया सारख्या, चीन सारख्या राष्ट्रामध्ये, म्हणजे आपण त्यांना साम्यवादी राष्ट्र म्हणतो, अशा साम्यवादी राष्ट्रामध्ये ऑर्डर सोडल्या जातात, आदेशाद्वारे नियोजन होतं, आदेशाद्वारे नियोजन. फ्रान्समध्ये मात्र यापेक्षा थोडीशी वेगळी पद्धत वापरली जाते. फ्रान्समध्ये सूचना केल्या जातात, त्याला म्हणतात सूचक आर्थिक नियोजन. आणि आपल्या भारतासारख्या देशामध्ये, लोकशाही असणाऱ्या आपल्या या देशामध्ये प्रलोभन दाखवून, प्रलोभनाद्वारे नियोजन केलं जातं. प्रलोभनाद्वारे म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल सुपाय MIDC आहे, या सुपाय MIDC या ठिकाणी डेव्हलपमेंट करायची, विकास करायचा आहे, तर मग तिथं कंपन्या येण्यासाठी जागा उपलब्ध करून देणं, पाणी उपलब्ध करून देणं, लाईट उपलब्ध करून देणं, कमी व्याज दरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं, याला म्हणायचं प्रलोभन दाखवून मग आर्थिक नियोजन. अशा रीतीनं आपल्या भारताचं नियोजन आणि त्याचबरोबर जगभरामध्ये हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं देशांचं नियोजन असतं. बरं, या आर्थिक नियोजनाचा अर्थ आणि याचे 3 मुख्य प्रकार पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचे 2 वैशिष्ट्ये जे आहेत ते 2 वैशिष्ट्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं. भारतीय अर्थव्यवस्थेचे 2 वैशिष्ट्ये कोणते, तर त्यातले पहिलं वैशिष्ट्य आहे, भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. खरं पाहिलं तर मिश्र म्हणजे अनेक काहीतरी गोष्टी एकत्र केलेल्या आहेत म्हणून त्यांना आपण मिश्र म्हणतो. अनेक परीक्षांना हा प्रश्न येऊन गेला, भारतीय अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था का म्हणतात. 2017 साली आपल्या अहमदनगरच्या ADCC बँकेच्या क्लार्क भरतीला हा प्रश्न आला होता. मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही उद्योगांचा समावेश आहे. भांडवलशाही म्हणजेच आपण त्याला खासगी म्हणतो. आणि दुसरं आहे सार्वजनिक उद्योग जे आहे त्यालाच आपण समाजवाद असं म्हणतो. सार्वजनिक उद्योगांचा समावेश, खाजगी उद्योग आणि सरकारी उद्योग या दोन्हींचा समावेश, दोन्हींचं एकत्रीकरण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे म्हणून तिला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. हा आपल्या क्लास 3 क्लास 4 ला नेहमी येणारा हा एक प्रश्न आहे. बरं, भारताच्या अर्थव्यवस्थेला अजून एक नाव आहे, दुहेरी अर्थव्यवस्था. भारताच्या अर्थव्यवस्थेला दुहेरी अर्थव्यवस्था का म्हणतात असाही प्रश्न अनेकदा आलाय.
तर दुहेरी अर्थव्यवस्था म्हणायचं कारण की आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जुन्या संकल्पनांचा जतन करून ठेवलेले म्हणजे पारंपरिक संकल्पना सुद्धा आहेत आणि नव्या संकल्पना म्हणजे आधुनिक संकल्पनांचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. पारंपरिक पण आणि आधुनिक दोन्ही पण. म्हणून दुहेरी आणि इथं भांडवलशाही आणि सार्वजनिक म्हणून मिश्र अर्थव्यवस्था. हे दोन वेगळे वेगळे वैशिष्ट्य आणि त्यांचे कारण विसरायचे नाही. आता पुढे जाऊया. भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे. काय तर भारतीय आर्थिक नियोजनाचा प्रवास आपल्याला पाहायचा. भारताचं आज जे नियोजन चालतं त्याच्या इतिहासामध्ये काय घटना घडल्या होत्या का ते आपल्याला समजून घ्यायचंय. भारतीय आर्थिक नियोजनाचा प्रवास. मग याचे दोन प्रकार केले जातात, स्वातंत्र्यपूर्व प्रवास आणि स्वातंत्र्योत्तर प्रवास. आपल्याला काय त्या वर्गीकरणाच्या भानगडीत पडायचं नाही, आपण सरळ पाहू. आपल्याला लगेच कळतं 47 साली स्वातंत्र्य मिळाले म्हणजे त्याच्या अगोदर स्वातंत्र्यपूर्व असणार आहे, त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर असणार. मग हा प्रवास पाहत असताना तुम्हाला पहिली गोष्ट एक माहिती असायला पाहिजे. आपल्या भारताच्या इतिहासामध्ये अर्थशास्त्र नावाचं एक पुस्तक, एक ग्रंथ फार गाजला. त्याचे लेखक कोण? बरोबर, त्याच्या लेखकाचं नाव आहे कौटिल्य. खरं तर कौटिल्य हे त्याचं खरं नाव नाही, टोपण नाव आहे. राजकारणामध्ये अत्यंत कुटील असण्या कारणानं लोक त्याला कौटिल्य म्हणायचे, त्यांना कौटिल्य म्हणायचे. त्यांचं खरं नाव तुम्ही जे सांगितलं ते नाहीये, चाणक्य. यांच्या वडिलांचं नाव चणक होतं. आपल्या भारताच्या इतिहासात बापाच्या नावावरून चिडवायची पद्धत. हा, चणक वरून चाणक्य. आचार्य विष्णुगुप्त, आचार्य विष्णुगुप्त हे नाव आहे त्यांचं खरं. सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे गुरु. अर्थशास्त्र झालं. अर्थशास्त्र या पुस्तकाचे लेखक पण. तुम्हाला प्रश्नाला अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात? अगदी बरोबर, अर्थशास्त्राचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्नाला ऍडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. मी कुठल्या देशाचा उल्लेख केलाय का? नाही, सरळ विचारलं अर्थशास्त्राचे जनक कोण, तर संपूर्ण अर्थशास्त्राचे म्हणजे जागतिक पातळीवर संपूर्ण पृथ्वीवर अर्थशास्त्राचे जनक म्हणून यांचा उल्लेख आहे. मात्र प्रश्न असा आला, भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण? दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असे म्हणतात. या अर्थशास्त्रासंदर्भातचा अजून एक मुद्दा, भारतीय अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला असं जर विचारलं तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी भारतीय अर्थशास्त्राचा पाया घातला. ठीक आहे, आपण दादाभाई नौरोजी रानडे यांचं व्यक्तिचरित्र सेपरेट स्वतंत्र बघणार आहोत. मात्र अर्थशास्त्राचा हा प्रवास पाहत असताना दोन तीन छोट्या छोट्या गोष्टी पाहायच्या. यानंतर मग पुढे आपल्याला जायचं 1931 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन. 1931 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठे भरलं होतं? कराची या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं अधिवेशन भरलं होतं. अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल, ज्यांना लोह पुरुष म्हणतात. बर, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या या कराचीच्या अधिवेशनात अनेक वेगळे वेगळे ठराव संमत झाले. सगळे आपल्याला इथं पाहायचे नाही, आपल्याला अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातूनचा ठराव पाहायचा. काय? राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव मंजूर झाला. भारताच्या राष्ट्रीय आर्थिक धोरणाचा ठराव म्हणजे काय? जरी भारत पारतंत्र्यामध्ये असलं तरी भारताच्या विकासासाठी काहीतरी राष्ट्रीय आर्थिक धोरण इंग्रजांनी आखायला पाहिजे अशा प्रकारची मागणी इथं केली. 1931 नंतरची घटना 1934. 1934 ची घटना पाहण्यासाठी एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या भारतात म्हणजे भारताचा म्हणजेच राष्ट्रीय इंजिनियर डे, राष्ट्रीय अभियंता दिन केव्हा असतो? हा, भास झाला का? सांगितलं बरोबर आहे, बरोबर आहे. 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबर रोजी भारतामध्ये अभियंता दिन, इंजिनियर डे साजरा केला जातो. का बरं 15 सप्टेंबर? काय? हा, एम विश्वेश्वरय्या. ओके, एम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन भारतामध्ये अभियंता दिन म्हणून साजरा करतात. हे कोण माहितीये? हे म्हैसूर संस्थानचे दिवाण होते. म्हैसूर संस्थानचे, म्हैसूर म्हणजे आता कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये. म्हैसूर संस्थानचे दिवाण होते आणि अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव आहे
प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया. प्लॅन इकॉनॉमी फॉर इंडिया नावाचं यांचं पुस्तक आहे. आणि पहिल्यांदा भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली. भारताच्या आर्थिक नियोजनाची सर्वप्रथम संकल्पना मांडणारी व्यक्ती एम विश्वेश्वर आहे. आणि यांनी आपल्या भारतासाठी 10 वर्षाची योजना मांडली. किती वर्षाची? 10 वर्षाची योजना मांडली. हा, आपण मात्र 5 वर्षाची स्वीकारे म्हणून आपण पंचवार्षिक म्हणतो. 5 वर्षाची योजना कोणी मांडलेली आहे? पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरूंनी 5 वर्षाची मांडली, यांनी मात्र अगोदर 10 वर्षाची मांडली झालं. आणि यांनीच आपल्या भारतीयांना एक संदेश दिला होता, प्लॅन ऑर पेरिश, म्हणजे नियोजन करा अथवा नष्ट व्हाल. आजही त्यांचा संदेश आपल्या सर्वांसाठी उपयुक्त आहे की आयुष्याचं नियोजन करा अथवा तुम्ही नष्ट व्हाल, स्पर्धेच्या दुनियेत टिकू शकणार नाहीत. 1934ची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढची घटना पाहायची 1938. 1938ची घटना काय आहे? पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रीय सभेचं अधिवेशन पाहायचं. 1938 साली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन कुठे झालं होतं? हरिपुरा नावाच्या ठिकाणी हे अधिवेशन झालं होतं. बरं, आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष होते नेताजी सुभाषचंद्र बोस. नेताजी सुभाषचंद्र बोस आयुष्यामध्ये 2 वेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष झाले होते, 1938 आणि 1939. 1939चं त्रिपुराचं, हे 38. 1938चं म्हणजे राष्ट्रीय सभेचं 51वं अधिवेशन. आणि या अधिवेशनामधली एक छोटीशी घटना, बघ सगळं अधिवेशन नाही पाहायचं, या अधिवेशनामधली एक छोटी घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली इथं या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना झाली. नियोजन आयोग वेगळा, राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या अधिवेशनात झाली? तर हरिपुराच्या. अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? नेताजी सुभाषचंद्र बोस. मात्र प्रश्नाला, राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? पंडित जवाहरलाल नेहरू. लक्षात आलं? 1938ची घटना. आता 1938ची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढचा प्रवास पाहायचा. हा, पुढच्या प्रवासातली घटना आहे 1944. 1944 ही घटना सुद्धा परीक्षेला खूप वेळा आलेली आहे. काय झालं? 1944 साली अर्थ उद्योग क्षेत्रातल्या 8 कंपन्या एकत्र आल्या. किती कंपन्या? 8 कंपन्यांची संख्या सुद्धा आलेली, 8 कंपन्या. या 8 कंपन्या एकत्र आल्या आणि त्यांनी एक नवीन योजना मांडली. त्या योजनेचं नाव आहे मुंबई योजना. या योजनेचे अध्यक्ष टाटा. आणि म्हणून या योजनेला अजून एक नाव दिलं गेलं, टाटा बिर्ला योजना. टाटा बिर्ला योजना अशा प्रकारची ही योजना आहे. उद्योगवाल्यांनी उद्योगधंद्याच्या विकासासाठी मांडलेली ही योजना आहे. साल विचारलं जाऊ शकतं, कंपन्यांची संख्या, नाव काय बी असते. ओके, याच वर्षी 1944 मध्ये श्रीमान नारायण अग्रवाल यांनी अजून एक योजना मांडलेली आहे आणि त्या योजनेला गांधीवादी योजना असे म्हणतात. गांधीवादी योजना. पण या योजनेवर फार प्रश्न नाही आले. मग प्रश्न पुढच्या एका योजनेवर आले, 1945 सालच्या योजनेवर आल्या. या योजनेमध्ये सर्वसामान्यांचा विचार नाहीये, फक्त उद्योगधंद्यातल्या कंपन्यांचाच विचार आहे. म्हणून या योजनेला प्रत्युत्तर देण्यासाठी मानवेंद्रनाथ राय यांनी एक योजना मांडली. सामान्य जनतेसाठी मांडली म्हणून तिला जनता योजना म्हणतात, लोकांची योजना म्हणतात.
जनता योजना कोणत्या योजनेला प्रत्युत्तर म्हणून मांडली तर मुंबई योजनेला, किंवा मुंबई योजनेला टाटा बिर्ला योजनेला प्रत्युत्तर म्हणून कोणती योजना मांडली? जनता योजना. कोणी मांडली? मानवेंद्रनाथ रॉय. कधी मांडली? 1945. यानंतर स्वातंत्र्योत्तरची घटना आहे 1950. 1950 जयप्रकाश नारायण. जयप्रकाश नारायण यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? व्हेरी गुड, समाजवादी. ओके. जयप्रकाश नारायण यांनी ही एक योजना मांडली होती. त्या योजनेचं नाव आहे सर्वोदय योजना. सर्वोदय योजना. साधा सुद्धा प्रश्न येतो, सर्वोदय योजना कोणी मांडली? जयप्रकाश नारायण. किंवा जयप्रकाश नारायण यांनी कोणती योजना मांडली? असं. ओके. हा सगळा हळूहळू होत जाणारा हा आपल्या आर्थिक नियोजनाचा प्रवास. आता मात्र देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं आणि देशानं आर्थिक नियोजनासाठी ठोस पावलं उचलायला सुरुवात केली आणि त्यातच एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली, प्लॅन कमिशन, नियोजन आयोगाची स्थापना. या नियोजन आयोगाची स्थापना संघटितरित्या 19 जानेवारी 1950 रोजी मागणी केली की अशा प्रकारची संस्था असावी आणि मग पुढे स्थापना झाली. परीक्षेला नियोजन आयोगाच्या स्थापनेची तारीख विचारली गेलेली आहे. किती तारीख? 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झाली. 15 मार्च 19. फक्त स्थापनेची तारीखच नाही आली तर पहिल्या बैठकीची पण तारीख आली. नियोजन आयोगाची पहिली बैठक केव्हा झाली तर 28 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची पहिली बैठक पार पडली. आणि अर्थात कुठे असणार आहे? दिल्लीमध्ये असणारे, राजधानीच्या ठिकाणी असणारे, साहजिकच. ओके. आता या नियोजन आयोगावर अजून काय काय साधे साधे छोटे छोटे प्रश्न आले होते ते पण पाहूया. या नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि त्याचं मंत्रिमंडळाच्या विशेष ठरावानं स्थापना झालेली आहे. विशेष ठरावानं म्हणजेच काय? याचं विधेयक पास झालेलं नाही. विधेयक या संस्थेचं संसदेत मांडलेलं नाही, विधेयक पासही झालं नाही आणि म्हणून या संस्थेला म्हणतात अवैधानिक. अवैधानिक असा प्रश्न येतो नियोजन आयोगाला, अवैधानिक संस्था का म्हणतात? कारण ते वैधानिक दर्जा देऊन स्थापन झालेली संस्था नाही, विशेष ठरावाने स्थापन झाली. आता दुसरं, या संस्थेला अजून एक नाव पडलं असंवैधानिक. संविधान म्हणजे काय? राज्यघटना. राज्यघटनेमध्ये या संस्थेचा नियोजन आयोगाचा समावेश नाही, म्हणून हिला असंवैधानिक असंही म्हणतात. अवैधानिक, असंवैधानिक दोन शब्द सारखे वाटणार आहेत, कन्फ्युजन व्हायला नको. ओके, चला पुढे जाऊया. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नियोजन आयोगाचे अध्यक्ष हे देशाचे पंतप्रधान असतात. देशाचे पंतप्रधान असतात. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष तर सदस्यांपैकी एक उपाध्यक्ष असतात. मग सदस्य कोण असतात? तर सदस्य असतात केंद्रीय कॅबिनेट मंत्री. मग अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, याला काय निश्चित नाही की एवढेच असावे तेवढेच असावे सदस्य. झालं. अशा रीतीनं हे नियोजन आयोगाचं स्वरूप. मात्र 2014 रोजी केंद्रातल्या सत्तेत परिवर्तन झालं. फार मोठ्या बहुमतानं मोदी सरकार आलं आणि या मोदी सरकारनं पुढच्याच वर्षी 2015 मध्ये नियोजन आयोग बरखास्त केला. पण तरीही ह्या सगळ्या नियोजन आयोगाला भारताच्या इतिहासामध्ये, अर्थशास्त्रामध्ये महत्त्व आहे म्हणून परीक्षेला येतच. आणि मग त्या जागेवरती नरेंद्र मोदींनी नीती आयोगाची स्थापना केली. हा नीती आयोग तर परीक्षेला येणारच आहे, तो काम करतोय आता. पण या नियोजन आयोगाची स्थापना करत असताना एक छोटीशी गडबड झाली होती. काय? देशाच्या नियोजनासाठी हा नियोजन आयोग स्थापन झाला, मात्र राज्यांना समाविष्ट केलं नव्हतं. घटक राज्यांना समाविष्ट केलेलं नव्हतं, म्हणून यांना NDC पुढच्या एका संस्थेची परत स्थापना करावी लागली. त्या संस्थेचं नाव आहे राष्ट्रीय विकास परिषद. राष्ट्रीय, याची तारीख परीक्षेला आलेली आहे. राष्ट्रीय विकास परिषद, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. किती? 6 ऑगस्ट 1952 रोजी नियोजन या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना झाली.
बर, स्वरूप काय आहे, वैशिष्ट्य काय, हे सुद्धा असंच अवैधानिक. ही संस्था सुद्धा असंवैधानिक. अध्यक्ष पंतप्रधानच, उपाध्यक्ष सदस्यांमधूनच आहे, फक्त फरक इथं सदस्यांमध्ये. आणि म्हणून बऱ्याच वेळा राष्ट्रीय विकास परिषदेचे खालीलपैकी कोण सदस्य असते किंवा नसते असा प्रश्न परीक्षेला आलाय. तर राष्ट्रीय विकास परिषदेत नियोजन आयोगाचे जे सदस्य आहेत ते इकडे सदस्य तर आहेतच, प्लस सर्व घटक राज्यांचे मुख्यमंत्री, त्याचबरोबर केंद्रशासित प्रदेशाचे जे प्रशासक असतात ते प्रशासक या राष्ट्रीय विकास परिषदेचे सदस्य असतात. आणि या सदस्यांवर बऱ्याच वेळा प्रश्न आला, कारण नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये सदस्यांमध्ये हा मोठा फरक आहे. म्हणजे अर्थात स्थापनाच त्यांची हेतूने काय झाली की देशाच्या नियोजनामध्ये घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांना सामावून घेण्यासाठी या संस्थेची स्थापना झाली. ओके, झाला. आपल्या भारताच्या आर्थिक नियोजनाचा प्रवास पाहत असताना नियोजन आयोग, राष्ट्रीय विकास परिषद इथपर्यंत आपण आलो. आता आपल्याला प्रत्यक्ष एक 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 पंचवार्षिक योजना पाहायला सुरुवात करायची. त्या अगोदर काही साधे साधे बेसिक प्रश्न विचारले जातात. त्यातला प्रश्न क्रमांक पहिला, भारतानं आर्थिक नियोजनाची संकल्पना कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे? रशिया. नियोजनाची संकल्पना रशियाकडून स्वीकारली, सोव्हिएत संघाकडून स्वीकारली. प्रश्न क्रमांक 2, भारताच्या आर्थिक वर्षाची सुरुवात किती तारखेला होते? भारताच्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलला भारताच्या आर्थिक वर्षाची. चाललंय 1 जानेवारी ते 1 डिसेंबर करायचं, अजून नाही झालं, कन्फर्म झाल्यावर तुम्हाला सांगेल असे मोदी म्हणाले. 1 एप्रिलला आर्थिक वर्षाची सुरुवात होते, म्हणजे एप्रिल फुलच्या दिवशीच सुरुवातच ही फुल जनतेला फुल करण्यापासून. 1 एप्रिल ते शेवट कधी? 31 मार्च. मग मला सांगा, एखाद्या आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिल 2021 ला झाली, तर त्या आर्थिक वर्षाचा शेवट 31 मार्च 2021. 22 नाही का? हा 22. ओके, म्हणजे जागेवर आहेत. आर्थिक वर्षाची सुरुवात शेवट पहिला. मग तसंच तुम्हाला महसूल दिन माहिती असेल. 1 ऑगस्टला भारताचा महसूल दिन असतो. व्हेरी गुड, 1 ऑगस्ट. मग महसूल वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै पर्यंत महसूल वर्ष असतं. ओके, मगाशीच तुम्ही सांगितलं काय, पंचवार्षिक योजना म्हणजे 5 वर्षाची योजना कोणी मांडली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली, आणि त्याप्रमाणे अंमलबजावणी झाली. म्हणून आपल्याला अत्यंत महत्वाचा टॉपिक आता पाहायला सुरुवात करायची, तो म्हणजे पंचवार्षिक योजना. आपल्या फक्त पंचवार्षिक म्हणजे अर्थशास्त्राच्या नोट्स अजून तयार नाहीत, बाकीच्या आहेत. त्याच्यामुळे शक्यतो जमल त्यांना लिहून घेण्याचा प्रयत्न करायचा. तसा तुमच्याकडे एक पर्याय असणारे हे लेक्चर तुम्हाला घरी जाऊन पाहता येतंय, परंतु तरी वहीत असणं हे फार उपयोगाचं आहे. काय पाहायचं म्हटले आपल्याला आता? पंचवार्षिक योजना. पंचवार्षिक योजना पहा. आता पंचवार्षिक योजना टॉपिक पाहत असताना सगळ्यांना एक क्लिष्ट वाटणारा टॉपिक तुम्हाला सांगतो. कालखंड विचारतात. कालखंड विचारतात, मग 7वीचा कालखंड सांगा, 8वी कधी सुरू झाली, 8वी कधी संपली, काय बी असे प्रश्न. तर एकदम सोपं आहे पहा. जर काय झालं असतं, सलग पंचवार्षिक योजना झाल्या असताना तुम्ही पाठच नसते केल्या, फक्त 5 मिळवीत गेले असते. म्हणजे काय, पहिली पंचवार्षिक योजना 1951 ला सुरू झाली, एवढं ध्यानात ठेवलं की बाकीचा सगळा हिशोब लागला असता. मग पहिली संपली कधी? 5 मिळवायचे, 1951 अधिक 5 म्हणजे 1956. लगेच आपण दुसरीचा अंदाज लावला असता, 1956 ला सुरू. म्हणजे पहा, ही तारीख कधी? 1 एप्रिलला सुरू होणार, बरोबर. 1 एप्रिल 1951 ला सुरू होणार आणि 31 मार्च 1956 ला संपणार.
मग दुसरी तशीच 1956 सुरू होणार, 56 अधिक 5 1961. सगळं क्रमाने तसंच चालत असतं तर काहीच बिघडलं नसतं. 1961 तिसरी सुरू झाली असते आणि 1966 संपली असते, बरोबर. चौथी तशी झाली असते 61 ते 66, बरोबर. आता चौथी तशी 66 सुरू झाली असती, पण गडबड झाली. मध्येच वार्षिक योजना आल्या 66 ते 67 1, 67 ते 68 2 आणि 68 ते 69 3, अशा 3 वार्षिक योजना. मध्येच नियोजनाची सुट्टी, आपल्याला सुट्टीचा नादच. याच्यानंतर मग चौथी नंतर कधी सुरू होणार, मग 1969 ते 1974 चौथी. याच्यानंतर 5व्या क्रमांकाची, काय 5व्या क्रमांकाची, 5वी पंचवार्षिक योजना बघत येणार राहू द्या. 5वी पंचवार्षिक योजना. आता गंमत काय, 1974 सुरू झाली म्हणल्यावर 5 मिळवले, 1979 संपणार माहिती आहे. पण इथं बी गडबड झाली, सरकार बदलले 1978. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे, सरकार बदललं की योजना बिजना सगळ्या मोडून, पहिल्यांच्या मोडून काढायच्या, पहिल्यांच्या भंगारात विकायच्या आणि आपल्या नव्या सुरू करायच्या, नव्याने खाता आलं पाहिजे. बर 1900 म्हणजे ही पंचवार्षिक योजना 5वी, पण किती वर्ष, 4च वर्ष चालली. 5 वर्षानंतर परत इथं जाऊ दे, 1 वर्षाची गडबड झाली, पण 78 ते परत 6वी योजना व्हायला पाहिजे होती, नाही झाली. परत इथं सरकती योजना आली आणि मग इथं 78 ते 80 सरकती योजना 2 वर्षाची. मग 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली 1980 ते 85 6वी. मग 7वी पंचवार्षिक योजना 1985 ते 1990. सलग जर चाललं असतं तर इथून बी आपण ध्यानात ठेवलं असतं, परत घोटाळा झाला. परत इथं नियोजनाची सुट्टी आहे 2 वर्ष. 90 ते 91 एक वार्षिक योजना आणि 91 ते 92 दुसरी वार्षिक योजना. इथं वार्षिक योजना नाही, याला सरकती योजना म्हणतात. इथं 2 ठिकाणी सुट्ट्यात, नियोजनात सुट्टी, इथं सरकती योजना. मग याच्यानंतर मात्र सलग चालू आहेत 1992 ते 97. यानंतर 1997 ते हिशोब सांगा 2002 9वी झाली. त्यानंतर 10वी 2002 ते 2007. यानंतर 11वी 2007 ते 2012. यानंतर 12वी 2012 ते 2017. अशा रीतीनं ह्या पंचवार्षिक योजनांची कालखंड तुम्हाला एनी हाव लक्षात ठेवायचे. तिसरी नंतर गॅप आहे, 5वी नंतर गॅप आहे, 7वी नंतर गॅप आहे, म्हणजे 3 विषम संख्यानंतर गॅप. कालखंड शिकत असताना तुम्हाला हे जर कन्सेप्ट डोक्यात ठेवली तर तुम्हाला 5वी येऊ द्या, 7वी येऊ द्या, कुठली बी येऊ द्या, कालखंड तुमचे क्लिअर कर लक्षात राहायला पाहिजे. आता आपण सुरू करूया पहिली पंचवार्षिक योजना. पहिली पंचवार्षिक योजना. पहिल्यांदा कालखंड सांगा. पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालखंड 1951 ते 1956. खूप वेळा परीक्षेला प्रश्न आला, पहिली पंचवार्षिक योजना सुरू केव्हा झाली, 1951. विषय संपला, कालखंड क्लिअर झाला. कालखंड घेतला का लगेच अध्यक्ष. अध्यक्ष कोण असतं, पंडित जवाहरलाल असतं. विचारलंय मी, पंतप्रधान म्हणा ना, असतं. मराठी काळ कळतं ना, असतं, बरोबर आहे नाही. तर पंतप्रधान म्हणजे इथं कोण होते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरू. अध्यक्ष. अध्यक्ष झालं का आपल्याकडे उपाध्यक्ष लगेच लक्षात असायला पाहिजे. उपाध्यक्ष कोण, हा उपाध्यक्ष आहेत गुलझारीलाल नंदा. अध्यक्ष पाठ असते सगळ्यांचे, ते विचारत जात नाही. आता सोपं प्रश्नपत्रिका असेल तर अध्यक्ष येते, नाही तर उपाध्यक्ष येते. गुलझारीलाल नंदा. याच्यानंतर तुम्हाला त्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर कशावर दिला, हाही प्रश्न येतो. कशावर, कृषी. कृषी म्हणजे शेतीवर भर दिलाय, मुख्य भर शेती. ओके. यानंतर अजून एका परीक्षेला परत एक मुद्दा येत असतो, प्रतिमान. तर या शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी काय सिस्टम वापरायची, कुठला सिद्धांत वापरायचा, काय प्रणाली वापरायची, तर त्याला म्हणायचं प्रतिमान. आणि मग ते प्रतिमान आहे हेरॉल्ड डोमर. हेरॉल्ड डोमर, इंग्रजीमध्ये मॉडेल म्हणतात त्याला, मॉडेल. तर पहा, प्रतिमान हे कन्सेप्ट बऱ्याच जणांना समजतच नाही. ज्यांचं DED BEd झालंय त्यांना माहिती आहे प्रतिमान, अध्यापन प्रतिमान असा एक टॉपिक असतो DED BEdला. तसंच इथं याच अर्थाने घेतलंय.
अध्यापन प्रभावी होण्यासाठी ज्या काही क्लृप्त्यांचा सिस्टमचा तुम्ही वापर करता त्याला म्हणतात अध्यापन प्रतिमान. मग काही जण अध्यापन भारी होण्यासाठी मेकअप भारी करतात. ऍक्च्युली अध्यापनाचा आणि मेकअपचा काय फारसा संबंध नाही, पण ज्याला बाकीच्या गोष्टी जमत नसते ते तेच करणार. काही जण तर काय काय क्लृप्त्या वापरते काय काय माप नाही. आता एक जणाला चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, त्यातल्या त्यात त्याला एक टॉपिक शिकवायचा होता. आणि मग हा आला काय आला की बऱ्याचशा चाव्यांचा किल्ल्यांचा जुडगा घेऊन आला. म्हणलं पोरव काय पोरव म्हणले सर ह्या चाव्या आहेत, ह्या किल्ल्या आहेत. हा ह्या किल्ल्या आहेत ना, तर आज आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा अभ्यास करूया. काय म्हणजे कुठल्या क्लृप्तीचा कसा वापर करायचा हे अध्यापनामध्ये. एक जण पेढे घेऊन आला. आता बारकाले बिचारला आणला आणि पोरं पेढे पाहिले की मला हवाय सगळे बोंबलायला लागले. तर म्हणले काय पोरं म्हणले आम्हाला हवाय पेढा, तर आज आपण हवा या घटकाबद्दल अभ्यास करणार. काय कोणाची काय अशा रीतीनं ज्याच्यावरती भर आहे डेव्हलपमेंट करायची त्या संदर्भात मांडलेला सिद्धांत हा हेराल्ड डोमरचा आहे, म्हणून प्रतिमान हेराल्ड डोमर. या पंचवार्षिक योजनेचं अजून एक खास वैशिष्ट्य, या पंचवार्षिक योजनेला पुनरुत्थान योजना असेही म्हणतात. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रचंड शोषणानंतर पुन्हा देशाची घडी व्यवस्थित घालण्यासाठी ही योजना राबवली गेली, पुनरुत्थान योजना. या पंचवार्षिक योजनेचं खास वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. काय एकूण राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते एकूण राष्ट्रीय उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात 18% वाढलं GDP. आणि दरडोई राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते दरडोई राष्ट्रीय उत्पन्न 11% वाढलं. सामान्य गोष्ट नाही. एवढंच नाही तर अशी एकमेव योजना आहे की यामध्ये वस्तूंच्या किमती ज्या आहेत त्या किमतींचे निर्देशांक कमी झाले होते. आणि नुसते निर्देशांक नाही, किमती सुद्धा वस्तूंच्या कमी झाल्या होत्या. किमतींचे निर्देशांक 13% कमी झाले होते आणि किमती 22% कमी झाल्या होत्या. आतापर्यंत तुम्हाला अनुभवायलाच मिळालं नसन की वस्तूंच्या किमती कमी झाल्यात. वाढतच चाललंय. प्रत्येक गोष्ट तुम्हाला असं वाटत असं ना, आत्ता फी मध्ये जरा कट मारून आता भारीतला मोबाईल घेईन, मग भारीतला मोबाईल घेईन. आता घ्यायला गेले 5,000 शिल्लक ठेवले, मला नाही राव 7,000चा भारी आलाय. 7,000 बॅलन्स करून तर ती जाते 10,000ला. अशा किमती वाढतच चालल्या. मात्र ही योजना त्याला अपवाद आहे. किमती आणि किमतींचे निर्देशांक कमी झालेले. मग असं काय झालं होतं की ज्या योजनेमध्ये इतकं काही सगळे महत्वाचे बदल झालेत आणि ते चांगल्या स्वरूपाचे यशस्वी दिशेने या योजनेमध्ये देशाने वाटचाल केली. याच्यासाठी आपल्याला या योजनेत राबवलेल्या योजना किंवा राबवलेले उपक्रम माहिती असायला पाहिजे. सगळ्यात जास्त प्रश्न येतात या उपक्रमावर, योजनेवर, आणि याच्यावरच चुकायची शक्यता असते. एकदम सोपं आहे, पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा हा टॉपिक आहे. याच्या पलीकडचं काही येत नाही, पण थोडासा पाठांतराचा लक्षात ठेवण्याचा भाग. पाहूया कुठल्या कुठल्या योजना झाल्या होत्या. सुरुवात करूया 1951 पासून. इतिहासामध्ये अजून आपण प्राचीन मध्येच असल्या कारणाने फार काही सणावळ्या सुरू झाल्या नाही. मात्र आता आपण इकडे जरा पुढे आलोय, त्याच्यामुळे तुम्हाला सणावळ्या, साल, तारखा लक्षात ठेवायचं. आपल्या भारतामध्ये पहिली जनगणना किती साली झाली होती? लॉर्ड मेयोच्या काळामध्ये 1872 मध्ये. पण जर तुम्हाला असा प्रश्न आला, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा? बरोबर, स्वतंत्र भारताची पहिली जनगणना झाली इथं. वा प्रश्न कसा येतो यानुसार उत्तर लिहायचंय. फक्त प्रश्न आला भारतातील पहिली जनगणना, तर उत्तर असणारे 1872. बरोबर. मग त्याच्यानंतर दर 10 वर्षाला झाली. 1881 ला झाली, 1891 ला झाली, 1901 ला झाली, 1911 ला झाली, 1921 ला झाली, 1931 ला झाली, 1941 ला झाली, आणि मग 1951 ची ही स्वातंत्र्यानंतरची पहिली आहे. पण एकूणातली कितवी? 1 2 3 4 5 6 7 8 9. कितवी? 9वी. काय 9वी? हा, हे ध्यानात राहू द्या. ओके, झालं. 1951 पहिली गोष्ट. आता 1951 ची अजून दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो.
1951 ची काय तर भारत सरकारने आपल्या खादी ग्रामोद्योगाची स्थापना केली. खादी ग्रामोद्योगाची स्थापना 1951 मध्ये. चला यानंतर 1951 ची पुढची घटना. 1951 ची पुढची घटना काय आहे? आपल्या भारतामध्ये रेल्वेच्या इंजिनाचा कारखाना सुरू झाला. रेल्वे इंजिन कारखाना कुठं? चित्तरंजन. म्हणजे राज्य कोणतं रे? हा, देशबंधू चित्तरंजन दास यांचं नाव त्या ठिकाणाला दिलं. चित्तरंजन या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये रेल्वेच्या इंजिनाचा कारखाना सुरू झालाय. पहिली पंचवार्षिक योजना 1951. रेल्वे इंजिनाच्या कारखान्याबरोबरच 1951 मध्ये अजून एक महत्वाची घटना आहे. भारतातला पहिला खत कारखाना कुठे? हा, भारतातला पहिला खत कारखाना सुरू झाला सिंद्री या ठिकाणी. कुठं आले? झारखंड राज्यामध्ये. ओके, व्हेरी गुड. आता गंमत अशी, 1951 साली झारखंड होतं का? नव्हतंच ना. त्यावेळेस बिहार होतं. म्हणून प्रश्न कसा येतोय आणि त्यात पर्याय काय असतोय यानुसार लक्षात ठेवायचं. नुसतं झारखंड लक्षात ठेवायचं. 1951च्या 4 घटना पाहिल्यानंतर 1952ची घटना तुम्हाला सांगतो. 1952च्या काय घटना आहेत? 1952च्या घटनांमध्ये मग तुम्हाला पहिली घटना पाहायची कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प कुठे आहे रे? सातारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या नदीवर? कोयना या कृष्णा नदीच्या सर्वात मोठ्या उपनदीवर कोयना नावाचं धरण आहे. कोयना धरणाच्या जलाशयाला कोणाचं नाव आहे? हा, छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवाजी सागर नाव आहे. कोयना धरणाच्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीला आणि कोयना धरणाला म्हणतात. महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? हा, कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा. मात्र प्रश्न आला, महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? खोपोली. महाराष्ट्रातला पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोली. मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक क्षमतेनं जलविद्युत निर्मिती इथं होते म्हणून सर्वात मोठा कोयना. पण तुम्हाला जर असा प्रश्न आला, महाराष्ट्रातील पाणी क्षमता असणारं सर्वाधिक साठा असणारं धरण उजनी. 117 TMC पाणी उजनी. भीमा नदीवर सोलापूरमध्ये असणारं उजनी धरणाची पाणी साठ्याची क्षमता जास्त आहे. फरक लक्षात राहू द्या. पण जर प्रश्न आला महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प, आता जायकवाडी. महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जायकवाडी. या 4 मुद्द्यांमध्ये फरक लक्षात ठेवायचा. सातारा या ठिकाणी कोयना प्रकल्पाला सुरुवात याच काळात झाली. यानंतर 1952 ची पुढची घटना. 1952 पुढची घटना आहे सामुदायिक विकास कार्यक्रमाला सुरुवात झाली. याच वर्षी 1952 मध्ये अजून एक महत्वाची घटना घडली. कुटुंब नियोजन कार्यक्रमाला सुरुवात झाली. आपल्या देशाची प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारनं कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली होती. लहान कुटुंब महान कुटुंब. पण आपल्या देशातले लोक काय ऐकत नाही. आज आपण या वर्षी जनगणना होते आणि या वर्षीच्या जनगणनेमध्ये आपण जगात 1 नंबर असणार. तसे लोकसंख्येच्या दृष्टीने आत्ताच्या अभ्यासक्रमात आपण कितवे जगात? हा, 2 नंबर आहे. चीन नंतर आपण 2 नंबरला लागतो. मात्र आता 1 नंबर म्हणजे आपलं प्रगती जोरात झालं. 1952च्या या 3 महत्वाच्या घटना पाहिल्यानंतर 1953 HMT कंपनी बंगळूरला स्थापन झाली. काय रे लॉंग फॉर्म याचा? हा, हिंदुस्तान मशीन टूल्स नावाची कंपनी आहे केंद्र सरकारची. बंगळूरला म्हणजे कोणतं राज्य? व्हेरी गुड, कर्नाटक राज्यामध्ये स्थापन झाली. यानंतर 1954 रेल्वे इंजिन तयार झालं. पण तुम्हाला आम्हाला बसायला डबे नको का? आणि म्हणून मग रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना सुरू झाला. कुठं रे? रेल्वेचे डबे बनवण्याचा कारखाना पेरांबूरला सुरू झाला. पेरांबूर म्हणजे राज्य? तामिळनाडू नावाचं राज्य आहे. भारताच्या दक्षिणेकडील असणारं राज्य.
1954 मधली अजून एक महत्वाची घटना तुम्हाला सांगतो. हिंदुस्तान अँटीबायोटिक्सची स्थापना. खूप वेळा परीक्षेला आलेला हा प्रश्न. कुठं रे? हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी चिंचवड या ठिकाणी, म्हणजे जिल्हा, व्हेरी गुड, म्हणजे राज्य महाराष्ट्रामध्ये हिंदुस्तान अँटीबायोटिक्स 1954. 1954 ची अजून एक महत्वाची योजना आहे. त्या अगोदर प्रश्न, बिहारचे दुःखासुरू कोणत्या नदीला म्हणतात? कोशी नदीला. पश्चिम बंगालचे दुःखासुरू दामोदर. आसामचे दुःखासुरू ब्रह्मपुत्र. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता या 1954 साली बिहार राज्यामध्ये कोशी नदीवर कोशी प्रकल्प उभारायला सुरुवात झाली. कोशी प्रकल्प 1954 मध्ये. त्यानंतर आपल्याला 1955 जायचं. 1955 ची घटना पाहण्यासाठी आपल्याला प्रकल्प पाहायचा आहे, भाकरा नांगल प्रकल्प. STIच्या एका पूर्व परीक्षेला प्रश्न आला होता, भाकरा नांगल धरण कोणत्या नदी खोऱ्यात आहे? हा, भाकरा नांगल धरण सिंधू नदीच्या खोऱ्यात आहे, पण कोणत्या नदीवर आहे? व्हेरी गुड, सतलज नदीवरती आहे. सतलज नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? सिंधू नदीची उपनदी आहे, म्हणून तर आपण सिंधू नदीच्या खोऱ्यात म्हणतो. भारतातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प कोणता? भाकरा नांगल. आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा बहुउद्देशीय, दोन्हीतला फरक क्लिअर झाला, घोटाळा व्हायचा नाही. भाकरा नांगल धरण. बरं, हे भाकरा नांगल नावाचा जो प्रकल्प आहे तो प्रामुख्याने 2 राज्यांमध्ये येतो. एक आहे हिमाचल प्रदेश आणि दुसरा पंजाब राज्यामध्ये येतो. पंजाब राज्यामध्ये. मग सतलज नदीवर हिमाचल प्रदेशामध्ये या प्रकल्पाच्या अंतर्गत धरण आहे भाकरा, आणि पंजाब राज्यामध्ये या प्रकल्पाच्या अंतर्गत धरण आहे नांगल. असे या प्रकल्पांतर्गत हे 2 धरण या प्रकल्पाच्या अंतर्गत. ओके, भाकरा नांगल धरण. या धरणाच्या जलाशयाला कोणाचं नाव? गोविंद सागर जलाशय. भाकरा नांगल धरण. खरं तर आपण भूगोल शिकत नाही, अर्थशास्त्र शिकतो. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय काय घडामोडी, काय काय योजना, काय काय संस्था सुरू झाल्या ते आपण पाहतोय. त्यातली एक अत्यंत महत्वाची घटना आहे भाकरा नांगल. झाला, कोशी प्रकल्प झालाय, भाकरा नांगल झालाय. आता आपण अजून एक मोठा प्रकल्प पाहायला जाऊया, हिराकूड प्रकल्प. सांगा कोणत्या नदीवर आहे? महानदीवर असणारा हा प्रकल्प आहे. महानदी. खोऱ्याच्या दृष्टीने महानदीचा भारतात कितवा क्रमांक लागतो? खोऱ्याच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानदी खोऱ्याचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 1 नंबर कोणत्या खोऱ्याचा? गंगा. देशात चालले. 2 नंबर व्हेरी गुड गोदावरी. 3 नंबर कृष्णा. भारतात चाललाय 3 नंबर कृष्णा. 4 नंबर महानदी. महानदी ओरिसा राज्यातली प्रमुख नदी आहे. हिराकूड प्रकल्प महानदीवर कुठं आहे? तर ओरिसा राज्यामध्ये, ज्याला आपण ओडिसा, ओदिशा असंही म्हणतो. ओरिसा. ओरिसाची राजधानी कोणती रे? ओके, तर हिराकूड प्रकल्प उभारला या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. या प्रकल्पाचं वैशिष्ट्य जगातील सर्वात लांब प्रकल्प. जगातील सर्वात लांब धरण कोणतं? तर हिराकूड धरण आहे. आणि त्याचे लांबी किती? 25.8 किलोमीटर एवढी लांबी. 25.8 किलोमीटर म्हणजे जवळजवळ 26 किलोमीटर नुसती त्या धरणाची लांबी आहे. म्हणजे इथून तर आमच्या गुणवडी एवढी धरणाची लांबी झाले. सर्वात लांब धरण. पण एकेकाळी आपल्याला जगातलं सर्वात उंच धरण म्हणून किंवा भारतातलं सर्वात उंच धरण म्हणून भाकरा नांगल सांगत होते. 226 मीटर त्याची उंची. मात्र आता त्याचा क्रमांक गेलाय. 260 मीटर उंचीचं तेहेरी प्रकल्प उत्तराखंड राज्यामध्ये भागीरथी नदीवरती तयार झालंय. पण पहिल्या योजनेत ते नाही.
म्हणून इथं सांगितलं नाही, फक्त तुमचं कन्फ्युजन नको. आता सर्वात उंच तेहेरी प्रकल्प आहे तो नंतर आहे, अलीकडच्या काळामध्ये झाल्या. अशा रीतीनं ही पहिली पंचवार्षिक योजना आणि या पहिल्या पंचवार्षिक योजनेमधला शेवटचा उपक्रम 1955चाच. 1955चा काय आहे याच्यासाठी आपल्याला जायचंय नेपाळनगरला. नेपाळनगर म्हणजे कोणतं राज्य रे? हा, नेपाळनगर म्हणजे मध्य प्रदेश राज्य. आणि मध्य प्रदेशच्या नेपाळनगराला गेला की एक उद्योग फेमस आहे. कशाचे कागद? हा, नुसते कागद लक्षात ठेवायचे नाही, वृत्तपत्राचे कागद तयार करण्याचा मोठा कारखाना हा आपल्या भारत सरकारनं सुरू केलेला आहे 1955 साली पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये. या पहिल्या पंचवार्षिक योजनांमध्ये हे जे जलसिंचनासाठी आणि विद्युत निर्मितीसाठी काही महत्त्वाचे प्रकल्प उभारले, हे प्रकल्प कोणत्या देशाच्या प्रकल्पावर आधारित हाही प्रश्न आलेला आहे. अमेरिका या देशाच्या प्रकल्पावर आधारित. पण अमेरिकेच्या कोणत्या प्रकल्पावर आधारित? तर असा डोंगर दऱ्यांमध्ये अमेरिकेचा एक प्रकल्प आहे, टेनेसी व्हॅली प्रकल्पावर आधारित पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे प्रकल्प उभारले गेले. ओके, पहिली पंचवार्षिक योजना संपली. तुम्ही कुठली बी क्लास 1, क्लास 2, 3, 4, सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, ZP काय बी पहिल्या पंचवार्षिक योजनेवर याच्या पलीकडे तुम्हाला प्रश्न सापडायचा नाही. पण एवढं सापडलं पाहिजे, नाही तर हे सापडायचं नाही तर घोटाळाच घोटाळा. ठीक आहे, पहिली पंच